ऋण तुझे विठ्ठला सांग कैसे फेडू। आज मुंडे साहेबांचा आम्ही गायची पूजा करून मुंडे साहेबांना दुग्धाभिषेक केलेला आहे। कारण काही दिवसापासून आमच्या आज इथं 4 गाया दिसतात। माझा 15 ते 20 गायाचा गोटा होता, परंतु या गेल्या मागल्या 3-4 वर्षामध्ये त्या वैरणीचा आणि कुठल्याच पिंडीचा हिशोब लागला नाही, म्हणून आम्ही गाया कोणी 10,000नं कोणी 20,000नं गाया नेल्या, तशाच देऊन टाकल्या। आज काही दिवसामध्येच मुंडे साहेबांची ह्या ठिकाणी वर्णी लागली आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्या शेतकऱ्यामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं की आज आपल्या बेसळ दुधाची थांबलेली आहे। बेसळ थांबल्यामुळं नक्कीच दुधाला भाव मिळणार आहे। या आनंदाने आज शेतकरी गाया वाढवायला लागलेला आहेत आणि आज गायांचा नाहीतर 15 ते 20 गायावरून 4 गायावर आमचं दुधाचा गोठा आलेला आहे। नक्कीच आता मुंडे साहेबाला जर अनेक 3 वर्ष नाही, खासबाब म्हणून मुख्यमंत्र्यांनी 6 वर्ष तरी मुंडे साहेबांना दुधाच्या आयुक्त पदावर ठेवलं तर नक्कीच 30 ते 40 वर्ष जे माणसाला कॅन्सर होतात त्यामधून कॅन्सर वाचेल आणि माणसांचं आयुष्य वाढेल। मुंडे साहेबांना ह्याच पदावर 3 वर्ष संपल्यानंतर सुद्धा अनेक वाढीव 3 वर्ष द्यावं असंच मुख्यमंत्री साहेबांना आम्ही विनंती करतो आणि दूध बेसळ थांबल्याबद्दल आम्ही आज मुंडे साहेबांचा दुग्धाभिषेक केला। आमच्याला दुधाला दूध चांगल्यामुळे गाया कत्तलखान्यात जाण्यापासून वाचल्या, त्यासाठी आम्ही दुग्धाभिषेक करत आहे तुकाराम मुंडे साहेबांचा। दूध बेसळ, दूध बेसळ। हे मुंडे साहेबांना थांबवल्यामुळं आज गाया कत्तलखान्यात जायचे थांबलेले आहेत, म्हणून आज आम्ही मुंडे साहेबाचा गायची पूजा करून मुंडे साहेबांचा दुग्धाभिषेक घालत आहे। हे मुंडे साहेबांना थांबवल्यामुळं आज गाया कत्तलखान्यात जायचे थांबलेले आहेत।